कमळी मालिकेचा हा ट्विस्ट खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागात एक अत्यंत थरारक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. हॉलमध्ये राजन आपल्या तथाकथित खोट्या मुलीच्या फोटोला हार घालून ढसाढसा रडताना दिसतोय. आपल्या पोटच्या गोळ्याला गमावल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतंय. तिथे ऋषीचे वडील सतीश देखील उपस्थित आहेत आणि ते हतबल होऊन राजनचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे कामिनी आणि रागिणी एका कोपऱ्यात उभ्या राहून आपला डाव यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. कामिनी कुत्सितपणे रागिणीला म्हणते, आता एकदा का या मुलीचे अंत्यसंस्कार पार पडले की समजा आपले सगळे अडथळे कायमचे दूर झाले. त्यांच्या डोळ्यात आपल्या पापावर पांघरुण गिरतल्याचं समाधान दिसतंय. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. राजन दुःखात असतानाच तिथे कमळीची एंट्री होते. कमळी म्हणते, राजन काका, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे आहे. राजन रडत म्हणतो, आता काय उरलंय बोलायला कमळी? माझी मुलगी तर मला सोडून गेली. राजन त्या फोटोकडे बघून पुन्हा रडू लागतो. पण त्याच क्षणी कमळी जो बॉम्ब टाकते त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते. कमळी म्हणते, राजन काका, धीर धरा, कारण या फोटोतली मुलगी तुमची मुलगी नाहीच मुळी. तुमची मुलगी जिवंत आहे, ती मेलेली नाही. पाण्यावरचे मासे तडफडावे तशी कामिनीची अवस्था. कमळीचे हे शब्द ऐकताच कामिनी आणि रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. ज्या सत्याला त्या गाडून टाकू पाहत होत्या ते सत्य कमळीनं सर्वांसमोर आणलं आहे. आता प्रश्न असा आहे की कमळी इतक्या खात्रीने हे कसं सांगत आहे? तिच्याकडे काय पुरावा आहे? राजन आता कमळीवर विश्वास ठेवणार की कामिनी पुन्हा एकदा नवा डाव खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका कमळी, उद्याच्या विशेष भागात. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.